सुवेंदू अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालसाठी जुना कायदा बाहेर काढला आणि जाहीर केला की ईदसाठी कुठेही बैल, गाय आणि म्हैस यांची कुर्बानी दिली जाणार नाही. कोणी सापडलं तर थेट तुरुंगात टाकलं जाईल आणि कत्तलखान्यांवर बुलडोझर चढवलं जाईल. सुवेंदू अधिकाऱ्यांनी आधीच पोलिसांना आदेश जारी केले होते की ईदच्या दिवशी रस्त्यावर कुठे नमजपठाण होणार नाही याची काळजी घ्या आणि झालेलं दिसलं तर तिथल्या पोलीस इन्चार्जवर कारवाई होईल. नमाज पठणाच्या निर्णयामुळे आधीच नाराज असलेल्या काही मुस्लिम संघटना हायकोर्टात गेल्या आणि याचिका दाखल केली की गाय आणि म्हशीच्या कुर्बानीसाठी परवानगी द्यावी. पण कोर्टाने निर्णय दिला की या प्राण्यांची कुर्बानी ही काय जीवनावश्यक गोष्ट नाही आणि कायद्यातून यासाठी कोणतीही सवलत देता येणार नाही. सुवेंदू अधिकारींचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला आणि पश्चिम बंगालमधलं वातावरण यामुळे आता प्रचंड तापलंय. पण एवढ्या वादानंतरही एकही पाऊल मागे हटायला तयार नसलेल्या सुवेंदू अधिकाऱ्यांनी ईदच्या तोंडावर बंगालमधलं वातावरण कसं टाईट केलंय. या टाईट वातावरणामुळे भाजपचाच मतदार असलेल्या हिंदू शेतकऱ्यांची अडचण कशी झाली आहे त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा. पश्चिम बंगालमध्ये प्राण्यांची कत्तल करण्यासाठी नियम घालून देणारा कायदा 1950 मध्येच आला, तरीही ममता बॅनर्जी यांनी यावर कधी निर्बंध लादले नव्हते आणि गोवंश हत्या ही बंगालमध्ये अलिखितपणे कायदेशीर बनली होती. बकरी ईदच्या तोंडावर बंगालमध्ये शेळी आणि मेंढीसह लाखो गायी आणि म्हैस यांचा कुर्बानीसाठी वापर केला जातो. पण यावर्षी सुवेंदू अधिकाऱ्यांनी पशु कत्तलीसाठी प्रमाणपत्र म्हणजेच फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक करणं, सार्वजनिक ठिकाणी कत्तलीवर बंदी आणि फक्त अधिकृत ठिकाणीच कुर्बानीची परवानगी असे नियम सक्तीचे केले. सरकारने हे नियम बेकायदा पशु व्यापार आणि अनधिकृत कत्तल रोखण्यासाठी असल्याचंही सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये लागू असलेला प्रमुख कायदा म्हणजे वेस्ट बेंगॉल ॲनिमल स्लॉटर कंट्रोल ॲक्ट 1950. या कायद्यानुसार विशिष्ट निकष पूर्ण केल्याशिवाय गोवंशीय प्राण्यांची कत्तल करता येत नाही. याच कायद्यानुसार नव्याने जो आदेश काढण्यात आलाय त्यात सांगितलंय की पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र आवश्यक राहील. जनावरांचं वय, कामासाठी आता उपयोगी नसेल किंवा कायमस्वरूपी अपंगत्व अशा बाबी विचारात घेतल्या जातील. या नियमांविरोधात काही याचिका दाखल झाल्या. तृणमूल काँग्रेसचे आमदार अखरुद्दमान यांनीही निर्बंधांना आव्हान दिलं. न्यायालयात मुख्य मागणी होती की सरकारचे निर्बंध स्थगित करावेत, मात्र उच्च न्यायालयाने सरकारच्या आदेशांवर तात्पुरती स्थगिती देण्यासाठी नकार दिला. कोलकाता उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना एक महत्त्वाची टिप्पणी केली. न्यायालयाने सांगितलं की गायी किंवा म्हशीची कुर्बानी ही ईद उल अझहाचा अनिवार्य धार्मिक भाग असल्याचं सिद्ध होत नाही आणि इस्लाममध्ये ईदसाठी केवळ गायच आवश्यक आहे असं मानता येणार नाही. खरं तर भारतात पशुकत्तलीचे कायदे राज्यनिहाय बदलतात. घटनेनुसार राज्यांना या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे सर्व राज्यात एकसमान नियम नाहीत. काही राज्यांमध्ये गोहत्या पूर्णपणे बंद आहे, काही राज्यात विशिष्ट अटींसह परवानगी आहे, तर काही राज्यात तुलनेने नियम शिथिल आहेत. गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये गोवंश कत्तलीवर कठोर नियम आहेत. पश्चिम बंगालमध्ये विशिष्ट अटी पूर्ण केल्यास काही प्रकारच्या गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी असू शकते. आसाममध्ये कठोर अटी लागू आहेत, तर काही ईशान्येकडील राज्यांमध्ये तुलनेने कायदेशीर परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात कायदा तुलनेने कठोर आहे. महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट अंतर्गत गाय, बैल आणि बैलजोडी यांच्या कत्तलीवर बंदी असल्यामुळे गोवंशाची कुर्बानी तर सोडाच, पण गोमांस सांभाळणंही गुन्हा आहे. इस्लाममध्ये ईद उल अझहाच्या कुर्बानीसाठी परंपरेने शेळी, मेंढी, बोकड, उंट, गाय आणि म्हैस या प्राण्यांचा उल्लेख केला जातो. पण प्रत्येक राज्यानुसार हा नियम बदलतो आणि सुवेंदू अधिकाऱ्यांनी यापुढे कोणत्याही परिस्थितीत गोवंशाची कत्तल होणार नाही ही भूमिका घेतली आहे. या नियमांमुळे अडचण अशी झाली आहे की बुलडोझर कारवाईच्या भीतीने ना व्यापारी गायी खरेदी करतायत ना कत्तलखाने. जे प्राणी निकामी झालेत किंवा वय पूर्ण झालंय असे प्राणी सहसा कत्तलखान्यांसाठी विकले जातात. मात्र बंगालमध्ये सुवेंदू अधिकाऱ्यांच्या कारवाईची एवढी दहशत पसरली आहे की हिंदू शेतकऱ्यांच्या वय झालेल्या गायी सुद्धा विकल्या जात नाहीयेत. बंगालमध्ये घोष हा समुदाय पारंपरिक दूध विक्रेता समाज म्हणून ओळखला जातो आणि याच समाजाच्या सर्वाधिक गायी मुस्लिमांकडून विकत घेतल्या जातात. हा समाज भाजपचा 50च्या दशकापासूनचा पारंपरिक मतदार मानला जातो. मात्र गायींची विक्री हा घोष समुदायाच्या आर्थिक उत्पन्नाचा एक मोठा स्रोत आहे. नुकताच बंगालमधून एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात मुस्लिम तरुण उपरोधिकपणे घोष समुदायातल्या लोकांना सांगताना दिसत आहेत की गाय तुमची आई आहे आणि तिला घरातच ठेवा, विकायला कशाला आणता. शेतकऱ्यांनी गायी विक्रीसाठी आणलेल्या ट्रकला आडवा उभा राहून हे तरुण उपरोधिक आवाहन करताना दिसतात आणि तुमच्या गायींमुळे आम्हाला जेलमध्ये जावं लागेल असंही सांगतात. पश्चिम बंगालमध्ये बीफ निर्यातीचं एक मोठं केंद्र मानलं जातं, ज्यात म्हैस, गाय आणि बैल यांची सर्रासपणे कत्तल केली जाते.
14 वर्ष वय झाल्यानंतर प्राणी सहसा दूध देत नाहीत आणि ते शेतीच्या कामातही निकामी ठरतात, त्यामुळे त्यांची कत्तल करण्याची परवानगी दिली जाते. मात्र बंगालमध्ये शेतकरी उदरनिर्वाहासाठी गायींची विक्री करायचे आणि तोच त्यांचा एक उत्पन्नाचा मोठा स्रोतही बनला होता. पण शुवेंदू अधिकारी यांनी नियम जाहीर केल्यानंतर 27 मुस्लिम संघटना पुढे आल्या आणि कुर्बानीसाठी गोवंशाचा वापर न करता बोकडाचा वापर करावा असं आवाहन केलं जात आहे. बंगालमध्ये बीफ हा एक मोठा व्यवसाय असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते आणि आता हीच ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण अजूनही बँकेत खातं नसलेले लाखो शेतकरी आहेत जे उदरनिर्वाहासाठी म्हैस विकतात आणि त्यातून जो नफा येतो तो जीवनावश्यक गोष्टींसाठी खर्च करतात. पश्चिम बंगालमधून वर्षाला साधारणपणे 90 ते 95 टन बीफची निर्यात केली जाते. मात्र नव्या सरकारच्या नियमाने जनावरांचे बाजार ऐन ईदच्या तोंडावर ओस पडलेत आणि मुस्लिमांमध्येही जनावरं विकत घेण्याविषयी भीती तयार झाली आहे. शुवेंदू अधिकारी यांनी ईदच्या तोंडावर कुर्बानीसोबतच नमाज पठणासाठी नवा नियम जाहीर केला. कित्येक शहरात मशिदीत जागा पुरत नसल्याने रस्त्यावर नमाज पठण केलं जातं, पण ज्याच्या कार्यक्षेत्रात असं नमाज पठण होताना दिसेल त्या क्षेत्रातल्या पोलीस इन्चार्जवर कारवाई होईल असं सरकारने सांगितलंय. शुवेंदू अधिकारी हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि भगव्या कपड्यांमध्ये त्यांनी शपथ घेतली त्याच दिवशी त्यांच्या कामाची स्टाईल काय असेल हे स्पष्ट झालं होतं. पण भाजपचा पारंपरिक मतदार राहिलेल्या घोष समुदायाची गायी आणि म्हशी विकत नसल्यामुळे जी परिस्थिती झाली आहे ती सुद्धा चिंतेची मानली जाते. कारण ईदच्या तोंडावर या कुटुंबाची 8 ते 10 लाखांची कमाई होत असते, ज्यातून पुन्हा नवीन जनावरं तयार केली जातात. बंगालच्या या नव्या नियमांवर, कठोर निर्बंधांवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.